आणि इथल्या बेरोजगार तरुणांना नगरला जावं लागतं. तर तो जर विषय होणार असेल तर माझ्या आमदारकीपेक्षा तो विषय मला जास्त महत्त्वाचा वाटतो. तर येणाऱ्या काळात तनपुरे हे भाजपात दिसतील का? दादा असं वाटतंय का मग की सत्तेत असलं तर कामं होतात, तर मग त्या अर्थाने सत्तेकडे आपली पावलं असली पाहिजे? की घड्याळ चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवा. आम्ही शिवाजीराव कर्डिले ही निवडणूक तुमच्या विरोधात लढवणार नाहीत, इथपर्यंत विषय होता. माझ्याबरोबरचे इतर 3 राज्यमंत्री आज कॅबिनेट मंत्री झाले. मी आज आमदार देखील नाही आहे. राहुरीची पोटनिवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली, मात्र सातत्याने चर्चेत राहिले. दादा, सर्वांना उत्सुकता आहे की नेमकी आगामी काळातली आपली भूमिका काय असणार आहे. माघार घेतली, मात्र कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आहे. आपली भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. नेमकं काय येणाऱ्या काळामध्ये भूमिका असणार आहे? खरं म्हणजे आता वास्तविक पाहता मी माघार घेतली हीच मोठी भूमिका होती माझी. म्हणजे माझी देखील निवडणूक लढवायची तयारीनिशी मी सज्ज होतो. पण शेवटी कुठंतरी असलेली भावनिक किनार स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांचं झालेलं निधन असेल आणि त्या पार्श्वभूमीवर लागलेली निवडणूक आणि मी एकटा जरी निवडून आलो असतो तरी उद्या सरकारमध्ये आमचे काय 10चे 11 झाले असते. सरकार तेच राहिलं असतं. पण मग मतदारसंघातली विकास कामांचा आम्ही त्यावेळेस विषय घेतला. विशेषतः या तालुक्यामध्ये MIDC जो विषय आहे आणि इथल्या बेरोजगार तरुणांना नगरला जावं लागतं. तर तो जर विषय होणार असेल तर माझ्या आमदारकीपेक्षा तो विषय मला जास्त महत्त्वाचा वाटला. आमच्या ॲम्युनिशन पार्कसाठी जे शेतकऱ्यांना उठवलं जाणार होतं तो विषय रहित होत असेल तर शेवटी मी एकटा आमदार होऊन काय सरकारमध्ये बदल होणार नव्हता. आणि जर प्रश्न सुटत असतील पोटनिवडणुकीत मी थांबून घेणं तर ते एक सामंजस्याची भूमिका घेतली. मला वाटतं तीच भूमिका आमचे खूप कार्यकर्ते नाराज झाले. पण शेवटी कुठेतरी मी सर्वांना समजून सांगायचा प्रयत्न करतोय की आपण कशामुळे ही भूमिका घेतली काय. त्यामुळं 6 तारखेला जी भूमिका घेतली तीच खरं मोठी भूमिका आहे असं माझं मत आहे. दादा, काल राहुरीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. त्यांची सभा या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा पार पडली. मात्र सभेमध्ये देखील त्यांनी म्हटलं की प्राजक्त तनपुरे भाजपात आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करू. तसेच त्यांचे जे उमेदवार आहेत अक्षय कडिल, ते देखील म्हटले की प्राजक्त तनपुरे जर भाजपात येणार असेल तर आमच्याकडं ते स्वागतार्हच आहे. कसं पाहतं दोघांच्याही वक्तव्याकडे? प्रदेशाध्यक्षांनी असं बोलले, त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्या दिवशी देखील प्रदेशाध्यक्ष असून देखील माझ्या कार्यालयात आले. एक मनाचा कुठं मोठेपणा त्यांनी दाखवला. त्यातच त्यांचे खरं मी आभार व्यक्त करतो. पण आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण आज ही निवडणूक पक्षीय वातावरणाकडून बघून काय फरक झाला नसता. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे एक आमदार फार तर पक्षाचा वाढला असता, खूप काय फरक पडला नसता. पण पक्षाच्या भूमिकेपेक्षा इथल्या कामांची भूमिका महत्त्वाची होती, म्हणून ती भूमिका मी घेतली. त्याच्या पलीकडे काय विषय मी काय आज बोलू इच्छित नाही. पण दादा असं वाटतंय का मग की सत्तेत असलं तर कामं होतात, तर मग त्या अर्थाने सत्तेकडे आपली पावलं असली पाहिजे? हे बघा काय आहे, बरोबर आहे, सत्तेत असले की कामं होतात हा मुद्दा आपला बरोबर आहे. मी याआधी देखील 19 साली आमदार झालो. पहिलं बंड त्यावेळेस दादांनी पहाटेच्या शपथविधीचं केलं. त्यावेळेस मी निष्ठेला महत्त्व दिलं, विचारांना महत्त्व दिलं आणि शरद पवार साहेबांकडेच राहिलो. उद्या सत्ता काय होईल काय हा मी विचार केला नाही त्यावेळेस. 2.5 वर्ष सत्तेमध्ये राहिलो, राज्यमंत्री राहिलो. 2.5 वर्षानंतर सत्ता गेली. त्यावेळेस विरोधकांचं काम अत्यंत जोमाने केलं आम्ही. पुन्हा दादांचं बंड झालं तरी देखील मी विचारांना प्राधान्य दिलं, निष्ठेला प्राधान्य दिलं. मी शरद पवार साहेबांबरोबर आमचे जे काय 10-12 जण राहिले त्याच्यामध्येच मी राहिलो. माझ्याबरोबरचे जे इतर 3 राज्यमंत्री होते ते दादांबरोबर गेले, ते कॅबिनेट मंत्री झाले तिघंही. मी मात्र विचारांना प्राधान्य दिलं. नंतर मी आमदारही राहिलो नाही. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर, 24च्या निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मला घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याचंही देखील मला ऑफर आली होती की घड्याळ चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवा. आम्ही शिवाजीराव कर्डिले ही निवडणूक तुमच्या विरोधात लढवणार नाहीत, इथपर्यंत विषय होता. म्हणजे जशी आशुतोष काळेंची निवडणूक एकतर्फी झाली तशी देखील मला ऑफर होती. तरी देखील मी विचारांना, निष्ठेला त्यावेळेस प्राधान्य दिलं आणि आजही मी त्याच विचारावरती आहे.
म्हणजे कुठंतरी निष्ठेने वागणाऱ्यांना, सत्तेसाठी आपले विचार न सोडणाऱ्या लोकांचा खरं जनतेने देखील विचार केला पाहिजे की बऱ्याचदा टीका होते, अमुक जण गद्दार झाला, तमुक जण ते झाला, परंतु जे निष्ठेने राहिलेले आहेत, विचाराशी प्रामाणिक राहिलेले आहेत, सत्तेसाठी आपला विचार सोडला नाही, अशी लोक राजकारणामध्ये संपत चाललेली आहेत. शेवटी जे सत्तेबरोबर ते आपले विचार बासनात गुंडाळून ठेवून लगेच जे सत्तेमध्ये गेले, अशी लोकांचं राजकारण बहरत चाललेलं आहे. मी म्हटलं माझ्याबरोबरचे इतर 3 राज्यमंत्री आज कॅबिनेट मंत्री झाले, मी आज आमदार देखील नाही आहे. त्यामुळं नेमकं जनतेच्या मनात काय आहे, म्हणजे विचारांना, निष्ठेला, तत्वानी वागणाऱ्या लोकांच्या पाठीमागं जनता आहे की नाही, हाही प्रश्न आता आमच्यासारख्यांना पडायला लागला आहे. शेवटी आमची कार्यकर्ते आहेत, त्यांची मोठी गळचेपी होते. सत्तेत नसेल तर सध्या खूप मोठे, प्रत्येकाला गावागावात आपलं राजकारण टिकवायचं असतं, आपले कामं करायचे असतात. त्यांच्यावर जर कुठं अन्याय होत असेल तर तो हे करण्यात विरोधात राहून शेवटी मलाही काहीतरी मर्यादा त्या ठिकाणी येतात. म्हणजे विचारांशी मी एकनिष्ठ राहिलो, जी लोक विचारांशी एकनिष्ठ राहिले त्यांचं राजकारण आज कुठं ना कुठं अडचणीत येत चाललेलं आहे. आणि जे विचार सगळे बासनात गुंडाळून फक्त सत्ता म्हणून जी लोक आज राजकारणात आहेत, ती राजकारण त्यांचं भरत चाललेलं आहे. मग आम्हालाच नेमकं आता हे कळेना की जनतेनी शेवटी आणि हे जनतेचा कौल आहे, हा कौल जनतेचा आहे. त्यामुळे जनताच जर आता तत्व, विचार, निष्ठा या बाजूनी राहिली नसेल, असा कौल जर जनतेच्या मनात येत असेल, तर आम्हालाही शेवटी विचार आमच्या मनात घोंगवतात ना, आमच्याही मनात. पण कार्यकर्त्यांची भावना तर काय तुम्ही जाणून घेतली, आणि जे भाजपचे वरिष्ठ आहेत तर त्यांनी तो खुली ऑफर दिलेली आहे की प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात यावं. तर येणाऱ्या काळात तनपुरे हे भाजपात दिसतील का? नाही, तुर्तास तर असा काही विचार नाही. आम्ही आता या निवडणूक 23 तारखेचा, आता 23 तारखेची निवडणूक आहे. आता मी पुन्हा शेवटी आमचे कार्यकर्ते आता संभ्रमात आहेत, नेमकं करायचं काय. तर त्यामुळं येत्या 20 तारखेला मी माझी भूमिका जाहीर करेल, सर्वांशी चर्चा करून हे करून, आणि ती 23 तारखेच्या पुढची असेल, त्याच्या पुढचं असेल ते पुढं बघता येईल विषय. आता योगायोग आहे 20 तारखेला नेमकं देवेंद्र फडणवीस देखील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ राहुरीमध्ये आहेत. 20 तारखेला तुम्ही देखील आपली भूमिका मांडणार आहेत. जर कुठेतरी भाजपची वाटचाल जी चालू आहे, तनपुरे आपल्या गटात यावी आणि त्या दिवशी तुम्ही कार्यकर्त्यांची भूमिका विचारात घेणार आहे, तर येणाऱ्या काळात हे चित्र दिसून येईल का? नाही, आता ते योगायोग आहे. मला तुमच्याकडनंच कळलं फडणवीस साहेब 20 तारखेला येणार आहेत. मला त्याच्यात त्यांच्याकडं काय ती मला माहीत नाही ना काय. शेवटी आमच्या लोकांची काय भूमिका घ्यायची मी सर्वांशी ठरवून 20 तारीख ठरवलेली आहे. आता मुख्यमंत्री त्या दिवशी येतात, हा योगायोग आहे, मला माहीत नाही. ते त्यांची तारीख ठरवून मी काय तारीख ठरवलेली नाही काय. त्यामुळं बघू, कार्यकर्त्यांची चर्चा करून आगामी दिशा ठरवू आम्ही काय. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो फक्त, की ज्यावेळेस तनपुरेंनी माघार घेतली त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात देखील अस्वस्थ आहे, कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. तर तनपुरेंची भूमिका काय असणार आहे, कोणाला पाठिंबा असणार आहे? जसं राम शिंदे म्हणाले की त्यांनी माघार घेतली, एक प्रकारे त्यांनी आमच्या बाजूनेच आहे, त्यांनी उघड पाठिंबा आम्हाला द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती. आता आम्ही माघार घेतली म्हटल्यावरती तसं त्यांना मैदान बऱ्यापैकी मोकळंच दिसतंय मला आज तरी. आमचे कार्यकर्ते काय कुठल्याही प्रचारात नाही आहेत, त्यामुळं आमची माघार ही जवळपास त्यांच्यासाठी तसं मोकळं मैदानच आहे. पण तरी देखील कार्यकर्ते बरेचसे संभ्रमात आहेत. मी सर्वांशी चर्चा करतो. येणाऱ्या 20 तारखेला आम्ही जी काय मेजॉरिटी ऑफ द कार्यकर्त्यांची जी काय भूमिका असेल त्या पद्धतीने निर्णय घेऊ आणि 20 तारखेला निर्णय जाहीर करू. धन्यवाद दादा. 20 तारखेला आपली भूमिका काय असणार आहे ते आम्ही ठामपणे व्यक्त करू. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.